लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. उत्तम नगरातील बेजोज कॅफेला भीषण आग. 2 तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला यश. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. लाखोचे नुकसान, जीवितहानी टळली. उत्तम नगर पाथर्डी फाटा लिंक रोड परिसरातील बेजोज कॅफे या दुकानाला सोमवार दिनांक 18 मे 2026 सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कॅफेमधील फर्निचर, फ्रीज, चिमणी, गॅस साहित्य तसेच 2 कमर्शियल सिलेंडर आगीत जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार नवीन नाशिक सिडको अग्निशमन केंद्राला सायंकाळी 7:05 आगीबाबत माहिती मिळताच तात्काळ बंब क्रमांक 3312 घटनास्थळी रवाना करण्यात आला. घटनास्थळी पोहोचल्यावर बेजोज कॅफेला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले. आगीची तीव्रता वाढत असल्याने दुसरा अग्निशमन बंब क्रमांक 5593 देखील घटनास्थळी बोलवण्यात आला. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 2 तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कॅफेच्या आसपास निवासी अपार्टमेंट असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा उसळत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सदर कारवाईत सिडको केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख हर्षद पटेल, के पवार, मुकुंद सोनवणे, ट्रेनी फायरमन पंकज शिंदीकर, संकेत पगारे, प्रसाद खैरनार, अजिंक्य वजरे, शुभम शेवाळे तसेच वाहन चालक सुनील घुगे आणि इस्माईल काझी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे आग इतर ठिकाणी पसरण्यापासून रोखण्यात यश आले. दरम्यान प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. 7:05 बँजोज पिझ्झा या दुकानाला आग लागल्याचा फोन सिडको अग्निशमन केंद्राला आला. त्याप्रमाणे सिडको अग्निशमन केंद्राचा पहिला बंब टर्नआउट करण्यात आला. त्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याने त्याच्यात 2 सिलेंडर असल्याने दुसरा बंब ताबडतोब बोलवण्यात आला. घटनास्थळी स्वतः मी केंद्रप्रमुख हर्षद पटेल, माझे सहकारी लीडिंग फायरमन सोनवणे, मुकुंद सोनवणे तसेच वाहन चालक घुगे, काझी, लीडिंग फायरमन पवार, ट्रेनी फायरमन वजरे, पगारे, शिंदीकर, शेवाळे, खैरनार यांच्या मदतीने आम्ही सदर आगीवर नियंत्रण मिळवलं आणि दुसरा बंब बोलून आम्ही सदर आग मध्ये सिलेंडर असल्याने ते कूलिंग करून सिलेंडर बाहेर काढले. हे मोठं अपार्टमेंट असल्याने मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्याच्यामुळे ताबडतोब आम्ही 2 बंबाचा इथं व्यवस्था केली आणि जीवितवित्त हानी टाळण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करून सदर आग पूर्णपणे विझवली. त्याला आमच्या सहकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आग विझवण्यात मदत केली. नागरिकांचं बी सहकार्य लाभलेले आहे, पत्रकारांनी सुद्धा सहकार्य केलेले. त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद करतो. इथं काही जीवितहानी झालेली नाहीये. बँजोज पिझ्झा कॉफी शॉप असल्याने ते एकदम थोडं आर्थिक नुकसान झालेलं आहे. बाकी जीवितहानी काही झालेली नाही आणि परिस्थिती पूर्णपणे आता आग विझवलेली परिस्थिती काय अडचण नाही. हे प्रथम दर्शनी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं निदर्शनास येतंय. आता उन्हाळा असल्याने जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे हे तापतात आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचे जास्त चान्सेस झालेले. LNG, MNG, GN चे हे जे गॅसेस आता पेटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तर ह्या उन्हाळ्यामुळे हीटमुळे ते सगळे प्रमाण वाढतंय. प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडत आहे. अशा परिस्थितीत गॅस सिलेंडर जे आहे मध्ये गाड्यामध्ये ते त्वरित बाहेर काढल्यामुळे त्याचा ब्लास्ट न होता, त्याला तेवढी टेम्परेचर न मिळता म्हणजे तेवढ्या तत्परतेने आग विझवली की सिलेंडरचे 1000 डिग्री तापमान पाहिजे होतं त्याच्या तिथपर्यंत न जाऊ देता ते सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा धोका टाळला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राज्य न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.